नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आजपासूनच इंग्रजीत बोलायचंय कसं या रचनांचा अभ्यास करा. बघा, या रचनेचा मागील सेशन मध्ये आपण शिकलेलो आणि त्याच्या वाक्यरचनाही घेतलेल्या आहेत. बघा, परत एकदा सांगतो, इट नंतर तुम्हाला टू बी स्वरूप घ्यायचंय. टू बी स्वरूप म्हणजे काय असतं की तुमचं एम इज आर, राईट. एम इज आर आणि काय वॉज आणि वर आणि फ्युचर असेल तर विल बी. ओके. नंतर काय आहे, तुम्हाला विशेषण घ्यायचंय, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि नंतर राहिलेला भाग. आता ह्याची वाक्यरचना कशी असते, इंग्रजी बोलणं सोपं आहे, मग त्यासाठी तुम्हाला विशेषण माहिती असणं गरजेचे आहे. बघा, तुम्हाला काही मोजके आणि निवडक हे विशेषण तुम्हाला लिहून देतं, तुम्ही लिहून घ्या, पाठ करा आणि त्यानुसारच तुम्ही वाक्यरचना बनवण्याचा प्रयत्न करा ह्या रचनेनुसार, म्हणजे तुम्हाला भरपूर वाक्यरचना बनवता येतील. बघा, पहिली आहे काय, इझी, नंतर आहे डिफिकल्ट, नंतर आहे नेसेसरी, त्यालाच आहे नंतर निगेटिव्ह म्हणलं तर अननेसेसरी. अननेसेसरी, नंतर आहे पॉसिबल, नंतर आहे त्याच निगेटिव्ह इम्पॉसिबल, नंतर आहे हार्ड, गुड, इझियर, नंतर आहे फेअर, नंतर आहे रिस्पॉन्सिबल आणि याचं निगेटिव्ह होईल, फक्त ह्याच्या सुरुवातीला काय करायचं, तुम्हाला आय आर वापरायचंय, म्हणजे रिस्पॉन्सिबल म्हणजे त्याचा निगेटिव्ह. आता ह्या रचनेत काय फरक आहे बघा, इथं इट नंतर टू बीचं ठीक आहे, नंतर विशेषण ठीक आहे. या क्रियापदाऐवजी तुम्हाला इथं काय करायचंय, फॉर, आणि त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला कर्त्याची द्वित्या. जसे की बघा, आय असेल त्याचं मी करायचं, वी असेल त्याचं अस, यू असेल त्याचं यू, ही असेल ही, शी असेल हर, दे असेल दे. त्याच्यानंतर टू नंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि राहिलेला भाग. बघा, इंग्रजी बोलणं सोपं आहे, म्हणजे ह्याची वाक्यरचना म्हणजेच इट इज इझी टू स्पीक इंग्लिश. मला तिथं जाणं आवश्यक आहे. आता ह्याची वाक्यरचना म्हणजे इट इज नेसेसरी, मला तिथं जाणं, इट इज नेसेसरी फॉर मी टू गो देअर. आलं लक्षात? या दोन्ही रचनांचा मी तुम्हाला सांगितलं वाक्याच्या स्वरूपामध्ये कसं वापरायचं आणि वाक्यरचनाही सांगितलेली. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू.